नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट एका लहान मुलाची आणि त्याच्या बाबांची। एक दिवस एका मुलाने आपल्या बाबांना विचारलं, बाबा बाबा, या जगात आपलं मूल्य कसं ओळखावं, माणसाची किंमत कशी ठरवावी। यावर बाबा विचार करून म्हणाले, बरं सांगतो, थांब। असं म्हणून ते घरात गेले आणि त्यांनी त्याच्या हातावर एक दगड ठेवला आणि म्हणाले, बाळा, तुला तुझी किंमत कळावी असं वाटतंय तर हा दगड घे आणि बाजारात जाऊन उभा राहा। कुणीही तुला या दगडाची किंमत विचारली तर तोंड उघडायचं नाही, फक्त अशी 2 बोटं दाखव आणि पुन्हा इथे ये। बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो मुलगा दगड घेऊन बाजारात गेला। बाजारात गेल्यावर त्याने तो दगड सर्वांना दिसेल अशा प्रकारे पकडला आणि तो एका मोक्याच्या ठिकाणी उभा राहिला। लोक दगड पाहत होते, पुढे निघून जात होते। काही वेळाने एका वृद्ध माणसाने त्याच्याजवळ येऊन दगड पाहिला व विचारले, हा दगड कितीला देशील। मुलगा गप्प राहिला। त्याने फक्त 2 बोटांचा इशारा केला। त्या माणसाने म्हटलं, 200 रुपये का। असं म्हणत त्याने खिशातील 200 रुपये काढत दगड विकत घ्यायचा प्रयत्न केला। मुलगा मात्र तिथून पळत पळत घरी आला आणि बाबांना म्हणाला, बाबा बाबा, या दगडाचे एक माणूस चक्क 200 रुपये द्यायला तयार होता। बाबा म्हणाले, ठीक आहे, आता एक काम कर, हा दगड घेऊन जवळच्या म्युझियम म्हणजे संग्रहालयात जाऊन उभा राहा आणि कुणीही विचारल्यास त्याला 2 बोटांचा इशारा करून दाखव। दगड विकायचा नाही। बाबांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा तो दगड घेऊन संग्रहालयात जाऊन उभा राहिला। जवळजवळ अर्ध्या पाऊण तासाने एका रुबाबदार सूटबूट घातलेल्या उंच्यापुऱ्या माणसाने त्याच्याजवळ येत विचारले, या दगडाची किंमत काय। मुलाला वडिलांचे शब्द आठवले। त्याने हात वर करून 2 बोटांचा इशारा केला। तो माणूस म्हणाला, 2000 रुपये का। ठीक आहे, मी हा दगड खरेदी करतो। त्या माणसाने खिशात हात घालताच काहीसा घाबरलेला मुलगा तिथून धावत धावत घरच्या वाटेला लागला। घरी पोचताच त्याने संग्रहालयातील गोष्ट सांगितली। एक माणूस त्या दगडासाठी 2000 रुपये मोजायला तयार झालेला हे त्याने बाबांना मोठ्या आनंदाने सांगितले। बाबा म्हणाले, आता हा दगड घेऊन खड्यांच्या बाजारात जा आणि तिथे कुणीही किंमत विचारल्यास 2 बोटांचा इशारा करायचा। मुलगा ठरल्याप्रमाणे किमती खड्यांच्या बाजारात जाऊन एका सराफाच्या दुकानात दगड घेऊन उभा राहिला। तेवढ्यात पेढीवर बसलेल्या ज्येष्ठ माणसाने पुढे येत त्या दगडाला निरखून पाहिले आणि आनंदाने म्हणाला, आहा, कित्येक वर्ष मी याचाच शोध घेत होतो। असं म्हणत त्या माणसाने विचारले, बाळा, याची किंमत काय। तू सांगशील ती किंमत द्यायला मी तयार आहे। त्यावर त्या मुलाने पुन्हा एकदा 2 बोटांचा इशारा केला। सराफ म्हणाला, ठीक आहे, 20 लाख, नाही 2 कोटी रुपये ना। ते ऐकताच मुलाला आनंद झाला, आश्चर्यही वाटले। बाबांनी सांगितल्याप्रमाणे दगड न विकता धावत धावतच मुलगा घरी आला। घरी येताच बाबांना म्हणाला, बाबा बाबा, एक वयस्कर माणूस ना चक्क 2 कोटी रुपयांना हा दगड खरेदी करायला तयार झालेला। बाबांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवला व दगड हातात घेऊन म्हणाले, बाळा, या दगडाला त्याची योग्य किंमत द्यायला तोच माणूस तयार झाला ज्याला त्याची पारख होती, महत्त्व माहीत होतं। तसंच आपलंही असतं। आपली किंमत आपणच ठरवायची असते। 200 रुपयांचा दगड व्हायचा की 2 कोटींचा हे आपल्यावर असतं। आपल्यातल्या गुणांना ओळखून स्वतःला हिऱ्याप्रमाणे चमकवणं आपल्याच हातात असतं। तुमची किंमतही त्यांनाच कळेल ज्यांना तुमची पारख असेल। कुणीही टीका केली म्हणून निराश व्हायचं नाही आणि छोट्याशा स्तुतीनं भाळूनही जायचं नाही। ध्येय मोठं ठेवा आणि आनंदी राहा। यश तुमचंच आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। धन्यवाद।